नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, उद्या होळी आलेली आहे. होळीच्या दिवशी आपण सर्वच जण काही ना काही उपाय हे करत असतो. आणि बघा, स्वामी मार्गात आहेत तर त्यांना बऱ्याच जणांना माहिती असेल की होळीच्या दिवशी खूप सारे असे उपाय केले जातात की जेणेकरून आपल्या आयुष्यातील जे काही संकट, दुःख, त्रास आहे तर तो निघून जावा. त्याचबरोबर माता लक्ष्मीचं आपल्या घरात आगमन व्हावं. घरात स्थिर लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आपण बरेच जण सर्व काही उपाय हे करत असतो. पण बघा, होळीच्या दिवशी आपल्याला एक दिवा असा सुद्धा लावायचा आहे की जेणेकरून बघा, तुमच्या घरात किती पैसा येतोय यापेक्षा तो टिकून किती राहतोय ह्याला खूप सारं महत्व आहे. अगदी तुमच्या घरात कमी पैसा येत असेल किंवा जास्त, पण तो जर टिकून राहत नसेल किंवा लक्ष्मी जर तुमच्या घरात टिकत नसेल, धनहानी होत असेल, तर या दिवशी, होळीच्या दिवशी एक उपाय असा आपल्याला करायचा आहे. तर तो कोणता असणार आहे तर इन डिटेल अशी माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा, होळीच्या दिवशी म्हणजेच उद्या सकाळी, अगदी तुम्ही सकाळी लवकर उठल्या सुद्धा आपल्या मुख्य दरवाजाच्या तिथे एक उपाय करायचा आहे. किंवा अगदीच बघा, तुम्ही देवपूजा केल्यानंतर सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. पाण्यामध्ये गंगाजल टाकून, गोमूत्र टाकून उंबऱ्यावरती थोडंसं ते पाणी शिंपडायचं आहे आणि आपला उंबरा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर ना तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती सुद्धा एक असा दिवा लावायचा आहे की जेणेकरून जी काही घरात लक्ष्मी येत आहे तर ती घरात चिरकाल टिकून घराची भरभराट होईल. म्हणजेच की लक्ष्मी प्राप्तीसाठी होळीच्या दिवशी सकाळी हा उपाय करायचा. त्याचबरोबर केंद्रामध्ये असा उपाय देखील सांगितला जातो की बघा, होळीच्या दिवशी आपल्या मुख्य दरवाजाला जो गुलाल आहे तर तो गुलाल, सुका गुलाल आपल्या मुख्य दरवाजाला सर्वत्र लावायचा आहे. हा उपाय होळीच्या दिवशी सकाळी तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर बघा, हुताशनी पौर्णिमा असल्यामुळे आपल्या उंबऱ्याला सुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे. जे काही फरशी आहे, लादी आहे, तर त्यामध्ये खडं, मीठ, गोमूत्र, हळद आणि त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आहे आणि त्यांनी आपली फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्याचबरोबर बघा, हळदीचं लेपन सुद्धा आपल्याला करायचं आहे. बऱ्याचदा मी सांगितलेलं आहे की बघा, हळद, गोमूत्र, त्याचबरोबर थोडासा भीमसेनी कापूस सुद्धा त्यामध्ये टाकायचा आहे. जर चंदन पावडर असेल तर ते सुद्धा त्यामध्ये टाकायचं. एकत्र कालवून आपल्या उंबऱ्याला सुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे. बघा, पौर्णिमा आहे, होळी आहे, त्यामुळे हा उपाय आवर्जून सर्वांनी करायचा आहे. त्यानंतर न येतं की एक दिवा आपल्याला मुख्य दरवाजाच्या तिथे लावायचा आहे. अगदीच की तो दिवा कोणत्याही साईडला लावू शकता, अगदीच डाव्या, उजव्या, तुम्हाला जसं शक्य होईल त्या पद्धतीनं कोणत्याही साईडला तुम्ही तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर बघा, दिवा प्रज्वलित करत असताना तो दिवा आपल्याला विसर्जित करायचा आहे दुसऱ्या दिवशी. ह्याच पद्धतीनं अगदी मातीची पंती असेल तर तुम्ही मातीची पंती घेऊ शकता. 2 वातीची मिळून 1 वात करायची आणि त्यामध्ये अगदीच तिळाचं तेल टाकायचं. तिळाचं तेल नसेल तर कोणतंही तेल वापरू शकता, पण शक्यतो तिळाचंच तेल घ्यायचं आहे. द्विमुखी वात आपल्याला प्रज्वलित करायची आहे. तर बघा, 2 वातीची जास्त मोठी वात घ्या जेणेकरून बघा, पुढचं टोक आणि मागच्या टोकाला आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा असतो. त्यामुळे त्या तेलामध्ये सुद्धा आपल्याला 11 काळे उडीद टाकायचे आहेत, अख्ख्याले टाकायचे आहेत बघा. आणि त्यानंतर ना आपल्याला तो दिवा डायरेक्टली जमिनीवरती सुद्धा आपल्याला प्रज्वलित करायचा नाही. अगदीच खाली तुम्ही जे काही मातीची प्लेट असते किंवा अगदीच वाटी जरी घेतली तरी सुद्धा काही हरकत नाही, त्यामध्ये तांदूळ टाका. हळदी कुंकू, त्या अक्षदांवरती हळदी कुंकू व्हायचा आहे. तो दिवा बघा प्रज्वलित करून हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत, फुल अर्पण करायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या मुख्य दरवाजाच्या तिथं. तर ह्यामुळे काय होतं की आपल्या घरात माता लक्ष्मी आकर्षित होत असते आपल्या घराकडे. त्याचबरोबर बघा, धनहानी होत नाही. माता लक्ष्मी आपल्या घरात चिरकाल टिकून राहण्यासाठी आपल्याला हा होळीच्या दिवशी उपाय करायचा आहे. बघा, तेल असं टाका की जास्त वेळ दिवा तो प्रज्वलित राहील. या पद्धतीने आपल्याला सकाळीच होळीच्या दिवशी म्हणजेच उद्या सकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर आवर्जून करा. त्याचबरोबर बघा, ज्या काही होळीच्या म्हणजेच हुताशनी पौर्णिमेच्या सेवा असतील, उपाय असतील, तर ते सुद्धा आपल्याला या दिवशी करायचे आहेत. आणि बघा, जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तर तिथं आपल्याला एक प्रार्थना करायची आहे की जी काही बघा दरिद्रता आहे,
अपलक्ष्मी आहे तर ती दूर होऊ देत. त्याचबरोबर माता लक्ष्मीचं घरामध्ये आगमन होऊ दे. घरात जी काही लक्ष्मी येत आहे तर ती चिरकाल टिकू देत अशी आपल्याला प्रार्थना सुद्धा करायची आहे. आणि त्यानंतर न बघा होळीच्या दुसऱ्या दिवशी तो दिवा निर्माल्यामध्ये सोडून द्यायचा आहे. तर ह्या पद्धतीनं आपल्याला दिवा लावायचा आहे. अगदीच की बघा द्विमुखी दिवा लावायचा आहे, त्यामुळे तुम्ही पूर्व पश्चिम ह्या पद्धतीनं लावायचा आहे. हुताशनी पौर्णिमा आहे. अगदीच की पौर्णिमेला आपण अन्नपूर्ण मातेची सुद्धा पूजा करत असतो, त्यामुळे आपल्या किचन म्हणजेच गॅस शेगडी सुद्धा स्वच्छ धुवायची आहे. आणि त्यानंतर न बघा गॅस शेगडीची सुद्धा पूजा करायची. अगदीच गावाकडे असं होतं की सण सुद्धा आला की बघा पहिल्यांदा तर चूल सारवली जाते, त्यानंतर ना आपल्याला म्हणजेच की त्या चुलीची पूजा केली जाते. अग्निदेवतेची अन्नपूर्णा मातेची पूजा करूनच नंतर बघा पुरणपोळीचा स्वयंपाक कसा केला जातो. तर बघा पौर्णिमा आहे, सण आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या किचन ओट्याची म्हणजेच गॅस शेगडीची सुद्धा पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षता व्हायच्या, धूपदीप दाखवायचा आहे, फुलं अर्पण करायची आहेत. आणि त्यानंतर ना बघा तिथं सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे की जे काही घरात अन्नधान्याची कमतरता पडू नये यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. मला नक्की समजलं असेल तर आतापुरतं एवढं झालेली सेवा मी महाराजांच्या निरोजो करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.